नदीत पोहोचल्यावर पाहतो तर नदीचे पाणी वाढलं वाटतं थोडंसं यार, काही नाही कपडे बी ओलवीन ते चालते आता. चल तिकडे जाऊया आपण आता. घरी पोहोचल्यावर मी सर्व ठेवठेव केलं आणि आईनं मग राखटीचे नागे आले होते दिवाळीवर. मग आम्ही पूजा वगैरे केली. आता लाया घेऊन सने वावरात जातो म्हणलं तर काढलं थोडंसं घरच्यासाठी. मग एका पन्नीमध्ये बांधून करून सने सोबत्याच्या घरी आलो. सोबती तर पाहून घ्या ना मस्त गेम खेळून राहिला. घरून निघलो ते का काकून बोलावलं. काकू म्हणे मा घरी म्हणजे सरप निघला म्हणे. आज तर चांगला दिवस आहे म्हणून नागोबा काकाचे दर्शन होऊन म्हणलं, पण दिसलाच नाही आम्हाला कुठे गेला तर. वरता खाल दोन्ही खानात पाहिला पण दिसलाच नाही बटा कुठे गेला तर माहित नाही. जाऊ दे म्हणलं आपल्या नशीबमध्येच नाही येतं. चल आपली गाडी काढ आणि जाऊ आपण आता वावरात. त्याच्या बाद गाडी आणली सण वावरामध्ये. मग मी वावरात पोहोचल्यावर लाया सिप साप केल्या वावरामध्ये. मग आता सोबत्याला म्हणलं चल सिद्धा आता कुठं स्टेशनवर चौसरच्या इथं आलो. ती एक ट्रेन पहिलेच थांबली होती. मी म्हटलं आपली ट्रेन नाव आहे दुसरी याची आपली वाली. मग काय टायमा बदलली शिंदोड्या 2:30 वाजताची ट्रेन नागपूर जाणीवाली. मग सोबत्याला बसलो ट्रेन मध्ये. तो गेला त्याच्या भावाच्या रूम वर. याले टाटा बाय बाय करून सनी घरी आलो. आणि आज नागपंचमी दिवशी गावामध्ये 2 ठिकाणी कढई होती. एक नदीच्या तिखाट आणि एक मंदिर मंदी. जे लोक नदीच्या तिखाटे गेले होते कढई करायला ते लोक आले आता कढई घेऊन सनी. मग प्रसाद